आलंय सगळे मग काय आलतो आता दिल्ली एक्सप्रेसला मस्तपैकी म्हणलं डीएफ टाकून घ्यावा आणि डीएफ संपत आलतं हे आपली जान हे पहिले का कॅरेट अंगूर मग काय आलो दिल्ली एक्सप्रेसला वरती मग सामा मानलेला बसून म्हणलं चालवा तुम्ही मी करतो मस्तपैकी आराम मागं बसून तर कसा आहे 1 2 3 4 इकडं 4 तिकडं म्हणजे 8 लाईन डायरेक्ट म्हणजे आपला समृद्धीपेक्षा भारी. आणि दुसरा विषय म्हणजे काय आहे का ही डांबरचा रोड आहे नाही का तेव्हा सिमेंट आहे डांबरी याच्यावर एकदम प्लेन चलती गाडी नाद नाही करायचा. तर आता ही रनिंग आपल्याला 200 किलोमीटर आहे अशी आहे सेम काही विषय नाही याच्यात खाली गेलो 100 मीटरचा रोड आहे तर मग बाकी काही विषय नाही. तर मग काय 200 किलोमीटरला समजा 4 तास धरायचे 4 तास आपण आराम करून मस्त नाईटला वर गाडी चालवायची परत नको हलवायला त्याच्यामुळं आपण मस्त येतो नाही का झोपून घेऊ ठीक आहे तर पाहू मग व्हिडिओ खाली गेल्यानंतर डायरेक्ट. तर भावांना आलतो रामगंज मंडीमध्ये तर एक्सप्रेस सोडला आपण आता कालच्या रोडला डायरेक्ट आता पलीकडले मेन रोडला लागू राहिलोय का तर म्हणजे मागून गावातून रोड होता तिथून नाही घुसलो का तर सगळ्या गाड्या या रोडनं आलेल्या आहे पुढं 5-6 अंगूरच्या गाड्या आहे आणि आपण त्यांच्या मागं चाललोय दमादमाने. इकडं काय गावातून रोड बाहेर गेला म्हणजे आपल्याला एवढं माहीत नाही ना कुठं निघतो काय. तरी पाहिलं कसं वातावरण इकडे जंगल जंगल छोटे छोटे इकडे म्हणजे हे जो डोंगर आहे का यो याच्या काढून टनल गेलेलं आहे ते टनल तिकडे गेलंय आणि आम्ही इकडं चाललोय त्या टनलच्या अलीकडून. तर लय बेकार आहे इकडं बागायसारखं तर लई हो ते पाहिलं काय आता पाहिलं का पडचीचं घर अरे पडचीचं घर आहे पडचीचे बांधारे केलेले थोडक्यात आता ह्यो बांधारा आहे या बांधाऱ्याचं नाही का आपण कुरून मोठं करू शकतो म्हणजे 2 वावर आहे हे बांधारा करून त्याच्या वावरात घुसू शकतो. इथं तसं नाही इथं डायरेक्ट मध्ये फडची टाकेली पडची. मग काय भावांनो लागलो मेन रोडला मामा सीट बेल्टवर टाका अंगाचं फक्त सीट बेल्ट टाका अंगात हा इथं. तर इथं पुढं पोलीस उभे राहते आणि ह्यो कसा आहे लोकेशन नाद नाही करायचा तर डायरेक्ट वरून रेल्वे 2-2 तर मस्त वेगळी टनल मागच्या चालतो म्हणलं व्हिडिओ काढावा तेव्हा काय आपण शूटिंग वगैरे घेतले नव्हता आता परफेक्ट नाही आज कोण नाही इथंच पोलीस उभे राहते इथंच हा त्यांची जागा बिगा फिक्स आहे आणि आपला हा रोड फिक्स आहे आता जाऊ सर. तर हा रोड आता सरळ बाहेर निघणार तर इकडं गोंडे बिंडे इतके टॉप दुकान आहे ना मी मागच्या जाऊ पाहिले होते म्हणजे इतके भारी भारी जर थांबलो तर 100% दाखवणार. आता नाही येताना थांबून जाताना थांबणार येताना थांबू शकतो आता उशीर होईल परत. अजून सहजी किती जायचं आपल्याला कोटा 51 आहे कोट्यानंतर ते बुंदी गाव आहे तिकडून जाणार आहे आपण. तर चला इकडून बाहेर पडू एकदा कसे हत्यार इतके टॉपच्या हत्यार आहे इकडं हे कसं आलंय सगळे. मग काय भावना आहे पा जुन्या काळातलं मंदिर किल्ला मंदिर पण नाही किल्ला आहे आतमध्ये इथं घाट लागलाय आपल्याला तेवढ्या तिथं जर किल्ला गावला आपल्याला जरा पाहिला म्हणून म्हणलं आपल्या भावासंग पण शेअर झाला पाहिजे बाई. इकडं सुद्धा आहे लय टॉपचा विषय इकडं नाही का लय नवीन पायासारखं आहे. तर ह्यो घाट आहे घाटात किल्ल्याच्या वरून रेल्वे गेलेली काय ना बाई इथं ब्रिज आहे त्याचा नवीनच. हे माकडं पाहिलं का जायचे मा मोबाईल घेऊन हे पाय कसे बसले साईडला घाबरलं लागा ते
वडा गिअर. मग काय गाडी आलतो त्या तिकडे समोर लावेली हे इकडं खाली. तर आलतो म्हणलं स्टिंग वगैरे घ्यावा. RJ0 नाही RJ17 आहे. RJ17 काय काही घ्या. स्टिंग घ्यायचं ते घ्यायचं. स्टिंग घ्या. आता पुढे घेते मग. तर इथं 4 ब्रँड अवेलेबल आहे दोन्ही. पाण्याची बाटली का काय काय सोडा सोडा नाही गरम नाही कांदा. मग काय परत एक्सप्रेसला चढलो आता वरती. तर आपल्या समोर एक गाडी आहे MH15 म्हणून. तिचं मला आहे जयपूर. तर आता ह्यो परत ह्यो पट्टा 70-80 किलोमीटरचा आहे आता. आणि त्याच्यानंतर परत सिंगल रोड चालू होणार आणि परत 4 लाईन चालू होणार तिथून पुढं दुसरा परत. म्हणजे असा ह्योच रोड फक्त मध्ये नाही का 2-2, 3-3 किलोमीटरचे काम नाही झालेले तेवढं. बाकी अख्खा रस्ता झालेला आहे. मग काय 4 लाईन एक्सप्रेस सोडला आणि चाललंय इकडं खालच्या रोडला जयपूर रोड. तिथून डायरेक्ट परत गुडगाव. तर एवढं तरी बरं आहे का खालच्या रोडला जर उतरला तर असा मस्तपैकी असा रोड पाहायला भेटतो. नाही तर कसं ही जी पट्टी आहे हे एवढाले रोड राहते याच्यापेक्षा हा रोड बरा आहे. टपकन गाडी बाहेर निघायची नाही का. तर ही समोरची गाडी चाललेली का ती आपल्याकडली गाडी आहे MH15. अरे हवा ही गाडी MH15. ते जुनी जीप या जुन्या पिक्चर मधली पोलिसाची जिबड नाही का. ठाकूर पिक्चर मधले जिबड लय पाहायला भेटत इकडं. तर भावांनो आपल्याला आधी दादा किल्ला सापडला एक. पण 100% काय माहित नाही. हे बघितलं नाही 100% कोणाच तरी हे त्याला समोरून पाहावं लागेल. हो इथं लिहिलेलं आहे माहिती. शिव कोणता इंद्रगड. इथून रोड आहे काय त्याला. अहो यांनी नेमक गाडामध्ये घर बांधली. गड पाडला यांनी. सगळे आर्मीवाले ते काय सगळं त्यांनी घर बिर पाडून त्यांनी मिक्सिंग केलंय. बरं इकडं निम्या जुन्या भीती जशी का भाऊ इकडं सुद्धा येतो रे पुढपर्यंत येते. म्हणजे कोणाच्याच बापाचा नाही ज्याला भेटलं त्याच झालं रे. तर हे पाहिलं का हे जे शेवट भेताडे हे भेताडापर्यंत सगळं कसबा या बघ इथून कमाने नगर पालिका इंद्रागड. बरोबर आहे. महाराजावर गेम झाली म्हणायची. महाराजचा हक्क लुटून टाकला यांनी. मग काय तर भावना आलतो आता परत दुसऱ्या एक्सप्रेस पशी म्हणजे त्योच आहे जयपूर कोटा एक्सप्रेस मधून आपण अलीकडे आलतो. आता इथून परत वर चढायचं. तर ही पार्टी तर एक्सप्रेस तुम्हाला दाखवतो आता मी. हे दोन राईटला आहे त्या कोपऱ्यात. तर मग करत मध्ये आहे. तर इकडे आले असं काही नसतं एक्सप्रेस शिवाय चालू वाटा नाही. त्याच्यामुळे परत एक्सप्रेसला चढायचं वरून जाऊ आता दामादामानी. आता पार्टीचा म्हणाल तर मला म्हणे किती वाजन म्हणलं 2-2:30 म्हणजे काय अडचण नाही म्हणे या. तर चढू एक वरती. काय झालं मग काय गरम आहे ना. गरम आहे का.
कांदा नाही दिला तो. घे ना भाई, प्याज बीज घे. प्याज. काय तर मस्तपैकी जेवण वगैरे केलं. मग आलोय आता पुढं. तर यो एक्सप्रेस आता आपल्याला युटर्न करून वर चढायचं आहे. आता युटर्न करायला इकडे सरळ जायचं नाही का, या रोडना मस्तपैकी युटर्न करून वर चढायचं. आणि चालले डायरेक्ट 364 किलोमीटर आम्हाला डायरेक्ट नॉन स्टॉप रोड आहे. आता समामाची ड्रायव्हिंग आहे, आपला काही नाही. का तर जवळ फोरला तेव्हा ते खालच्या रोडला तेव्हा टेन्शन नसतं. वर मोकर गाडी आलेली आहे. दाखव दादा, थांबा वरती गेलो. दरंगशे आणि केळ इस बनाना असा मामा. अख्खे कच्च्या मालामध्ये इकडे दुसरं पुणे या बा केळ, हिच्यात सुद्धा केळ, इकडं समोर केळ, इकडं भेंडी, इकडं कारले. अरे काय चाललाय, नाद नाही करायचे. आता कसे हत्यार MK यादव फुल 70-80 ना चाललाय. मग काय खाली उतरलो, परत सर्कल मारलो ना. आता परत वर चढायचं या रोडला. का तर मध्ये ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळं डबल टोल फाडून वर चढा. चला चला जाऊ दे. मग काय मी आता झोपातून उठलो. आता काय आम्हाला राहिलंय फक्त 30 किलोमीटर. एक्सप्रेस सोडून डायरेक्ट थोडं आतमध्ये आहे, 20 किलोमीटर आतमध्ये एक्सप्रेस वाढल्याच्या नंतर. मग काय अजून सोमामाची ड्युटी संपेल नाही. सोमामा चालू आहे अजून. सोमामा चांगलीच रनिंग कव्हर केली. तर काय 30 किलोमीटर राहिलं. चला मग काय जाऊ टपकन आता मार्केटला. आणि आता वाजले 11:15. तर काय नाही, मग 1 वाजेपर्यंत जाऊ मार्केटला. तर 12:30चा टायमिंग दाखवते, आपण 1 वाजेपर्यंत जाऊ शकतो. एक्सप्रेस सोडला आलो खालच्या रोडला. आता सरळ आतमध्ये दिल्लीकडे जातो. तर आपल्या थोडं अलीकडेच आहे, 19 किलोमीटर. आणि आता काय 12 वाजले, नो एंट्री वगैरे काही विषय नसन. त्यामुळं लवकरच आपण जाऊ. म्हणजे अलीकडे थांबून पहिलं जेवण करू, म्हणजे मार्केटला काही भेटत नाही भेटत त्याच्यामुळं. मग काय पोचलोय मार्केटला. तर आता इथं कोणीच नाही आहे. गाळा पण सापडलेला आहे. गाळा आपल्या गाडीच्या पलीकडे 7 नंबर समोर. तर आपल्याला गाडी लावायची ह्या कॅरेट पाशी. का तर आपल्या गाडीतली कॅरेट आणि ही कॅरेट एकच आहे. आणि त्याच पार्टीचा गाळा आहे पण. तर गाडी वळून लावू तिथं समोर. मला सकाळी नको तकलीफ आपल्यामुळं. सकाळ सकाळी सगळ्या भावांना नमस्कार. मग काय गाडी झाली आपली रात्री 3-3:30च्या नंतर खाली. म्हणजे अख्खी गाडी खाली झाली. आपण मेन रोडला येऊन उभा आहे. तो मेन रोड आणि आपली गाडी हे समामा दावा गुंडळून राहिली. तर भाडं बिडं आपल्याला सगळं ऑनलाईन भेटलेलं आहे. आणि आता फक्त भरायचं नियोजन चालू आहे आपलं. भरायला जायचं आहे आपल्याला. ऑर्डर घेतलेली एका जोडदाराकडून. तर मग काय तिथं काय ब्लॉक वगैरे शूट करायला भेटलं नाही. म्हणजे रात्री नाही भेटलं. का तर मार्केटच्या बाहेर गाडी काढायचं गर्दी असल्यामुळं नाही का, जरा गणगण राहते डोक्यात. त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ वगैरे घेतला नव्हता. तर आता मस्तपैकी बाहेर येऊन मी नाही का गाडी आता साईड लावली, तिथे झोपलो होतो. भाडा बिडा घेऊन आलो. म्हणलं आता मग काय ब्लॉकचं पुढलं हे करून घे. तर आपल्या ब्लॉकला इथं डी एंड करू. आणि जो आता गुडगाव टू समजा आपल्या इकडला महाराष्ट्राचा माल राहील, तर त्याचा आता ब्लॉक कंटिन्यू राहील पुढं. चला मग त्या ब्लॉकला करू इथं डी एंड. भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये. आणि आपल्या ब्लॉग आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. आणि सबस्क्राईब पण करा. तर तुम्हाला दाखवतो आता हे पहा, या हरियाणा गुडगाव. तर कसं आहे आपला हत्यार रोडच्या कडा लो बाई, याला ते करायचा. चला मग काय